इथं उपस्थित सन्माननीय स्टेज आणि या सर्व पंचक्रोशीतील या तालुक्यातील सर्व शेतकरी आणि गाडा मालक आणि संपूर्ण कष्टकरी शेतकरी, एवढंच सांगतो की आमदार साहेब, हे बहुजनांचं प्रेम हे तुम्ही जपलंय, ते अशाच पद्धतीने जपत राहा. त्यांचा आधारपणा एवढंच सांगतो, हा तालुका तुम्हाला कुठंच वाऱ्यावर सोडणार नाही, तुमच्या पाठीशी ढालीसारखं उभा राहील एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. की आम्हालाही माहिती आहे की आमच्या बंधूंनी या तालुक्यातनं काम केलेलं आहे. खासदार म्हणून साहेब तुम्ही संधी दिली होती. एवढंच सांगतो की जो उपक्रम तुम्ही राबवताय, गोरगरिबाच्या पशुधनाला त्याची व्हॅल्यू निर्माण होतीये, त्याची किंमत वाढतीये आणि पशुधन सांभाळण्याचं काम हा शेतकरी करतोय. जसा शेतकरी हा बैलाला सांभाळतोय, जसा शेतकरी हा गाई गोमातेला सांभाळतोय, तसंच साहेब आम्हाला अपेक्षा आहे की या तालुक्याला तुम्ही त्याच ताकदीने त्याच आधाराने सांभाळावं आणि त्यांना ज्या काही त्यांच्या अडीअडचणी असतील, तुम्ही आमच्या दृष्टीने तुम्ही आमदारच आहात, आमच्या दृष्टीने तुम्ही आमदारच आहात. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या फलटण तालुक्याच्या वतीने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात पुढील बैलगाडी शर्यतीला आपण बोलवचाल या अपेक्षा बाळगून दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.